कुरेशी समाजाच्या जनावरे न खरेदी करण्याच्या निर्णयाच्या नंतर आज बोरी या गावाचा तिसरा बाजार असून बैल बाजार तिसरा आहे। या बाजारामध्ये पूर्वी शेकडो बैलजोड्या येत होते विक्रीसाठी, परंतु कुरेशी समाजाने जनावरे खरेदी न करण्याच्या निर्णयामुळे बाजारामध्ये सध्या शुकशुकाट आहेत। शेतकरी व इतर व्यापारी कोणी इथं बैल विक्रीसाठी येत नाही। या कुरेशी समाजाच्या या निर्णयामुळे बैल बाजारावर काय परिणाम पडला आहे आपण ते आज थेट शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया। काय वाटते कुरेशी समाजाच्या जनावरे न खरेदी करण्याच्या निर्णयामुळे बाजारामध्ये काय फरक पडला का? त्याचा काय फटका शेतकऱ्यांना बसत आहे का? फटका तर भरपूर बसला आहे, समजा दिसतेच आहे ते। आता आम्ही जे जनावर बाजारात आणतोय तर कोणी म्हणजे घ्यायला तर नाही, पण कोणी किंमत विचारायला पण तयार नाहीये। आणि आता आम्हाला आर्थिक आता शेतामध्ये खत बी वगैरे जे समजा लागणारे आम्ही जनावरे विक्रीसाठी जे आणतायत तर कोणी समजा जवळपणे विचारणं पण झाले। आणि मग आता आम्ही काय करायचं, सरकारने याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे। आणि परत आता आम्ही जनावर म्हणजे आम्ही जर स्वतः जरी समजा आमची स्वतःचे जनावरे जरी आम्ही न्यायला विकत म्हणजे विक्रीसाठी आहेत तर आम्हाला आडोआडी होत आहे, कोणाचे आहेत, कुठून आणलेत। आमचे स्वतःचे जनावरच आम्हाला विक्रीसाठी बंदी झाली। त्याच्यावर सरकारने बघायला पाहिजे, काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे। तुमचा जो व्यवसाय आहे, आमचा व्यवसाय शेती आहे, आमचा मूळ व्यवसाय शेती आहे। आम्हाला जनावर आमच्याकडे असतातच, आम्हाला देवाणघेवाण करावंच लागते, कधी विकावं लागतात। काम पडल्यास शेतीला खत बी जर समजा कमी पडत असेल, आम्हाला पैसे नसल्यास अडचणीत आम्ही विकणारच झालो। आणि जर आम्हाला विक्रीसाठी जर अडचण येत असेल तर मग अवघड आहे ना। प्रशासनाकडे कशा पद्धतीने मागणी करणार तुम्ही? प्रशासनाकडे माझं म्हणणं एवढंच आहे, प्रशासनानं जी बंदी घातलेली आहे तिच्यावर काहीतरी दुसरा पर्याय काढा। आमचे जनावर विकले पाहिजे। जे काय निर्णय आहेत ते तुम्ही तुमचे जे आताचे जे कायदे आहेत ते बदला आणि दुसरे काहीतरी आमचे जनावर विकले पाहिजे, आमचे जनावर घेणाऱ्याने घेतले पाहिजे, आम्हाला अडचणी आले नाही पाहिजे, एवढं आमचं म्हणणं आहे। अशा काही संघटना आहेत, त्या संघटना जे आता व्यापारी आहेत, ज्या व्यापाऱ्यांनी समजा जनावरे आमच्याकडून घेतली, जे समजा नेता आहेत त्यांना जे आडवत आहेत, म्हणून आम्ही व्यापारी आमच्याकडून जनावर खरेदी करणं झालेत। तुम्ही शेतकरी आहात का? हो। बरं, तुम्हाला काय वाटते आता या कुरेशी समाजाने जनावरे न खरेदी करण्याच्या निर्णयामुळे तुम्हाला शेतकऱ्याला काय फटका बसला का? याचं काय नुकसान होते का? फटका म्हणजे चांगलाच आहे। हा आता गोर हे 20,000चं गोर 20,000ला मागेल। आता घरी समजा मंडळीचं दुखायले दुखायला त्याच्यामुळे आणला, तर इथं कोणी विचारायला तयार नाही। तर विचारायला नाही तर वापस न्यायचं, दवाखान्याचं पिरियड आहे। आता माणसं घरी झोपून येते, आता दवाखान्याला पैसे नाही, कोणी मागित मग काय कुलून न्यायला होतं। मग त्याला तुम्ही पर्याय म्हणून काय करणार नेमका? आता पर्याय म्हणून काय करावं यायला? आता फुकट भाव दे नाही पर्याय म्हणून फुकट भाव दे नाही ना सरकार। सरकारच्या सगळ्या कंपन्या बाहेरच्या येतात, कुरेशी रोखायच्या नाहीत, यायचं काहीच नाही ना। हे बाकी शेतकऱ्याची 10 रुपयाची वस्तू 5 रुपयाला चालली ना, आज तेव्हा 12 रुपयाला जात होती 10ची वस्तू। मग त्याच्यानं सरकारने याच्यावर निर्णय घ्यावा की बाजार चालू करावं। बरं, हे बोरी पुरताच बाजाराला फटका बसले का? नाही नाही, 40 गावालाच फटका बसलेला आहे। बोरी पुरता मर्यादित नाही, बोरी आहेत तर ढोरं किती बोरीत, सगळे ट्रॅक्टरचे वाहन आहे तिथं। आता सध्या आपण इथं पाहत आहोत बाजारामध्ये पूर्वी शेकडो बैलजोड्या यायच्या, हो शेकडो आता सध्या स्थितीला 10 जोड्या पण 10 जोड्या पण नाही। शेतकरी लोक बेजार आहेत ना। 7-8 बैल येत, 8-10 बैल। आता कोणाचे गोरे ढोर सगळे इकायचे। शेतकऱ्याला आज काय 4 महिने झालं शेतकऱ्याला, आता 3 महिन्यापासून काहीच नाही, सोयाबीन इकतो आणि सोयाबीन बी 4,000वर आहे, ते बी 8 महिने राहते घरात। आणि मग त्याच्या बंद हे ढोर इकूनच पोट भरणे शेतकऱ्याला। बरं, कुरेशी समाजाने असा निर्णय काय घेतला? त्यांना काय अडचण झाली? त्याला अडचण अशी झाली की त्यानं खरेदी करून, ते चोर नाहीत ना, पैसे द्यालेत, पण पोलीस स्टेशन धरा, फलान धरा, बिस्तान धरा, ते चोर त्याच्यावर केस चालली ना। बजरंग दलाचा विषय नाही काय? बजरंग दलवाले धरायलेत ना, त्या गाड्या धरायले म्हणून तर हे आले। नाही तर हे माल देऊन खरेदी करून चोर व्हायलेत ना। यायचं म्हणणं की आम्ही माल देऊन चोर आहे। आजकाल आम्ही समजा ओके असून चोर आहे, आपला माल चोरीचा नाही, मग त्याच्यामुळे आपलं समजा ओके माल आपला असून आपण चोर झालो। तिकडच घालायला देऊन कटईला, मग तेच म्हणत अंधारामध्ये कटईलाच घालायला, ते कुठं जाईन। म्हणजे कुठंतरी असं वाटायला का कुरेशी समाजाचा समोर करून? नाही, समोर काय नाही, त्याचं 24 कॅरेट काम, दाम देणं आणि काम घेणं। कुरेशी समाजाला समोर करून बाकीच्या ज्या संघटना आहेत त्याचा फायदा करून घ्यायला असं वाटायला का? फायदा तर पहिल्यापासूनच आहे, याच्यात बखळ कंपन्या मोठ्या लोकांच्याच आहेत। मुस्लिमाची कंपनी एकच आहे बाहेर जाणाऱ्या मालाची, कंपन्यात राजकीय लोकांच्या। सरकारने नेमकं काय करायला पाहिजे? सरकारने सगळं चालू करायला पाहिजे।
जे ते चालू केल्याशिवाय याच्यामध्ये काहीच नाही. शेतकऱ्याची लूट व्हाली. 5,000चं दरवर 4,000 चाललंय, 3,000 चाललंय, घ्यायला बी कोणी तयार नाही. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की सगळ्यात जास्त याच्यामध्ये शेतकऱ्यांचंच नुकसान आहे. शेतकऱ्याचं नुकसान आहे सगळं याच्यात. तुम्हाला सांगतो, जे हेराफेरी करणारे ते कधी म्हशीचं शेण काढीत नाहीत. जे जनावर जे विक्रीसाठी बाजारात येतात हा. ते शेतकऱ्याचेच असतात ना. सर्व जे जनावरे आम्ही आणतो ते शेतकऱ्याकडे, बाकी कुरेश समाज घेतो आहे जनावर, पण ते जनावर पाळत नाहीत ना. आम्ही पाळतो कशासाठी? आमच्या पोटभरासाठी पाळतो आम्ही जनावर. आम्हाला विकावत लागतात, घ्यावत लागतात, पाळावच लागतात. आणि असं जर बंद असेल तर मग आम्ही विकायचे, म्हणजे पाळणंच बंद करावं लागेल. मग पाळायचे का? आता बाजारामध्ये कुरिशी समाजाचे काही व्यापारी आलेत का नाही आता? व्यापारी आले नाही, कोणीच आलेलं नाही. कोणीच घेईन म्हणजे जनावर. पूर्वी जसं कुरिशी हो, समाज हो. इथे येत होता खरेदी विक्री येत होता एक आला, दुसरा येत होता, 1,000ला मागितलं ते 1,200ला मागितलं. आज कोणी तसं मागणं ना, बाजारात कोणीच मागणं. शेतकऱ्यापाशी पैसाच नाही ना. कापासाठीच नेतात असं काही नाही ना. ते पण घेतात. कोणी पाळतं इकडं नेतं, त्याला 10 गावचे ठेपे असते बाबा. कोणी वगार पा, गाय पा, कारवड पा, अशा ठेप्यामुळे ते इकडे तिकडे हेरा. आणि आपण कांदा सोडून जात नाही, बोरी सोडून जात नाही, त्याच्यानं आपल्याला टाइम भेटत नाही ना. बरं, तुम्हाला वाटत नाही का आता हे कुरिशी समाजाचा बेमुदत संप आहे, तर यांनी या संपाला तुम्ही शेतकरी म्हणून काय सपोर्ट करणार का? सपोर्ट करणार ना, हे सरकार सपोर्ट याला करणारच. शेतकऱ्याची इथे जीव जळालाय ना. शेतकऱ्यानं पाण्या पावसामध्ये आता पिकं गेलेत, आता ढोर वासर जगूनच पोट भरायला ना माणूस. बरं, खरेदी विक्री एवढाच व्यवसाय आहे का? या व्यवसायावर आधारित अजून काही दुसरे व्यवसाय आहेत? अरे व्यवसाय- याला बी फरक पडला का? सगळ्यात फरक पडे. आता फवारायचे औषध न्यायचे काय, चोऱ्या करायच्या का? हे गणित झाले ना सगळे. काय करायचं? खत न्यायचा, बायाचे पैसे द्यायचे, हे इकूनच देणं आहे ना. कोणाची दटलेली म्हैस आहे, कोणी घ्यायला तयार नाही. शेतकरी घेतच नाही, व्यापारी घेऊन ह्या नाही त्या बाजारला नेत आहे, पण इथं घ्यायला कोणी तयार नाही ना आज. आता परभणीचा माल दिल्लीला जातोय, दिल्लीचा गल्लीला येतोय, हे गणित आहे ना. आज इथं माल कोणीच येईन. कसराचा व्यापारी आला, चांदाचा आला, इथं सगळे नंगे. शेतकऱ्यापाशी काय आज? मग आता तुम्ही शेतकरी म्हणून शासनाकडे कोणत्या पद्धतीने मागणी करणार? तुमचं त्याला निवेदन दिलं लागेल बाबा, हे सुरू करा बाजार, यायला मोकळं करा आणि शेतकऱ्याची लूट होऊ देऊ नका. बजरंग दलवाले यायला हो ना. दुसऱ्या म्हणायचं घे डोरते, तुम्ही घेऊ 5,000 आणि तुम्ही कमी घ्या, मग तुम्ही चालू करा यायला बंद करतो. मी कसं घेता येईल त्याला? मग तेच म्हणलं ना, त्याला यायला बंद करतो तर तुम्हीच घ्या, आम्हाला 10,000 आणि कमी द्या. सांगतो मामा, तुम्ही गेल्या वेळेस बाजारात आले होते. हो, आलो. त्यावेळेस मी 2 जनावरे हो, होते. हे 2 आज आहेत. मी 2 जनावर हे 2 आहेत. विकले नाहीत का? नाही ना, याला बाजार बंद आहे तर कोण घेणार आहे? मग आता याचा इलाज काय? तुम्ही काढा परवा, ऐकले त्याचा परवा काढून द्यावा तुम्ही. आमचं हे म्हणणं चाललंय. आता याला दरवारी 3 हप्ते झाले बाजारला गोरं मारतय. त्या गोऱ्याला काय करावं नेमकं हे पहा. आता 2 दायन मानलेला आहे का नाही? मग हे आमचं म्हणणं आहे की बाजार चालू झाला, हे व्यापारी त्या बाजारला येतील, त्या बाजारावर या बाजारला जाईल, मौरी जाईल, इकडे तिकडे. भाया हात काढ ना, गोरं मारते ना, राहतील लांबून मारते म्हणून आणलं 2-3 दायन. मग तुम्ही आता हे गोरे विकण्यासाठी बाजारात आणले, हो. तर आतापर्यंत किती बाजार फिरले तुम्ही? हे मंठा केला, हा, बोरी केली, त्याशी परभणला नेले, परभणवाली बजरंग दरवाजाने गाडी धरली. हा, मी आणल्या बिनधास न्यायचे तर घेऊन जा, हा. पण माग मोरी पाहू नका आणि या गोऱ्याला गोडं सोडायचं तिथं सोडा. आम्हाला काय करायचं? 60चे गोरे आहेत तर 40,000 रुपये द्या, चला. असे का हान देता म्हणलं मग. आणि हे माझ्या सांगत हे बजरंग दरवाजावाले लोक होते, तर माझ्यासोबत त्याचे दाखले सगळ्यात पुरावा आहे, सगळं आहे बाई, दाखले सगळ्यात पुरावा पण आहे. मग आता याला इकरीला कोणी खरेदीलाच कोणी नाही तर मग करायचं काय याला? त्याच्यानं आम्हाला काय वाटतं, व्यवहार जसा होता पहिला तसा हे चालू करा. व्यापारी आणि कुरेशीनं जर समजा तुमचे जनावरे खरेदी नाही केली, हो, काय करणार नेमकं? आता इलाजच नाही, आता इलाज नाही, काय फाशाच घ्यायचं काय मग? ते पहा आता काय करणार? साधे भाऊ चलो वाटत बसतोय त्याच्या अवताला का चल म्हणून याला बदलून मला वाटलं मोठा बैल नाही एखादा. आता काय करा? इलाज नाही. तुम्हाला काय वाटतं? आता तुमचाच व्यवसाय बंद पडला का या व्यवसायावर आधारित जेवढे काही व्यवसाय आहेत, हा, याच्याशिवाय काय चालणार? विकणारे आहेत, हा, सगळं याच्याशिवाय काही चालत नाही तुमचं. या महादेवाशिवाय काही रुपयाचं तुमचं होऊ शकत नाही खाली होती बस. हा, बरं, कुरिशी समाज फक्त कटीसाठीच जनावरे घेत नाही ना, नाही ना, ते बी खालीवर इकडे तिकडे नेणार आहेत. तुम्ही पाहुणे आहेत, मी पाहुणे, आले 2 बैल माझ्याकडे तुला होईन जाऊन व्यवहारात 10-5 रुपये इकडे तिकडे. पण एकाच मार्केटला येऊन काय होणार आहे? हे मार्केट बदलून चालल्यावर कसं नवं जुनं होत चालतंय. ते खसायला नाही चालले जनावर, हे पाळणारीच लोक आहेत. हा, मग हे सगळं आता नाव काय भाऊ तुमचं? किरण नारायण वैद्य, गाव कोणतं? दुधगाव.
बरं आता पहिल्याच बाजारात आणली काय जोडी विकायला? पहिल्या बाजार कामून विकायले तुम्ही? काम पडलं होतं म्हणून आणली विकायला. तुम्ही शेतकरीच आहात ना? शेतकरी बरं तुम्हाला काय वाटते जे कुरीशी समाजाने जनावरे न खरेदी करण्याच्या निर्णयामुळे तुम्हाला काय शेतकऱ्यांना फटका बसला का याचा? फटका बसायला ना, ढोरं घेणं झाले कोणी ऐकायला, कोणी मागितलं नाही म्हणाले, बाजारात आणावं लागेल बाजारवालेत ना. इथं आलो तिथं गिरायक नाही, कोणी घ्यावाच नाही तर पहिले. मग आता तुमच्या अडचणी आहेत समजा, मग जनावरे जर नाही विकली तर तुम्ही काय करणार नेमकं? कशा पद्धतीने सोडवणार तुमच्या अडचणी? का आता ते सरकारच्या हिशोबाने सोडायला पाहिजे, असं अडचणी आणायला पाहिजे, असं चालू करायला पाहिजे समजा. हे बैल गिल घेणं. बरे कुरीशी समाजाने जनावरे न खरेदीचा निर्णय का घेतला त्यांनी? ते आडवा आडवी करायला गोशाळेवाले धरायला म्हणून करत धरला, त्यांनी निर्णय घेतला. धरू नाही म्हणून, आडू नाही, पोलीसवाले नाही ना, गाड्या धरून नाही खरेदी केलेल्या, त्यामुळे ते निर्णय घेतला, बंद केलं. आता बैलजोडी का विकायला आणली तुम्ही? काम पडत पैशाचं जरा अडचणीचा, त्याच्याने काय आणले, चारा राहिला नाही बरोबर खायला, काही नाही, त्याच्यानं आणली काय. आता एक शेतकरी म्हणून तुम्ही शासनाकडे काय मागणी करणार? चालू करा म्हणून आम्ही, बघ काय बेजार होत नाही, आमच्या शेतकऱ्याच्या होत नाही, जे घ्यायला त्याला बी अडचणीत आणू नाही, त्याच्यामुळं चालू करायला पाहिजे. माझं नाव ज्ञानेश्वर ठमके, नागठाणा गावचा रहिवासी आहे मी आज बाजारामध्ये गाय आणली होती विकण्यासाठी, पण बाजार बंद असल्यामुळे, शासनानं बाजार बंद केल्यामुळे गाईला कोणी विचारत नाही किंवा खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्थिक अडचणीचा चणचण भासत असल्यामुळे गाय विक्रीसाठी आणली होती, पण बाजारात कोणीही जे कुरेशी समाजाचे जे व्यापारी आहेत ते व्यापारी घ्यायला पुढे येत नाहीत बाजार बंद असल्यामुळे. आणि शासनाचं हे जे धोरण आहे चुकीचं धोरण असल्यामुळं बाजार बंद करणं, दुखतंय म्हशीचं आणि इंजेक्शन पखालीला देते शासन, हे जे शासनाचे धोरण आहे चुकीचं, अत्यंत चुकीचं आहे. आणि हे शासनानं तत्काळ मागे घ्यावा हे निर्णय आणि बाजार चालू करावेत, कारण शेतकऱ्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि शेतकरी आता फार मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. पेरणी पाण्याचे दिवस झालेले आहेत आणि शेतकऱ्याला आज पैशाची खूप मोठी गरज आहे. फवारण्या वगैरे करण्यासाठी शेतकऱ्याला जे काही जे जनावर असते ते विक्री करूनच त्याला आपलं उदरनिर्वाह करावं लागते. त्यामुळं शासनाने लवकरात लवकर बाजार चालू करावेत. संतोष पिंपरकर. कोणत्या गावून आला तुम्ही? साडेगाव. बरं, साडेगावापासून इथपर्यंत जर आणलं तुम्ही हे जनावरांना, हो, तर याला खर्च लागला असेल ना? हो, 1,500 भाडं. 1,500. हां, आता जायचे 1,500. आता हे कुरेशी समाजानं आता जनावरे खरेदी करायला मनाई केली, हो, मग आता तुम्ही नेमकं काय करणार? का आता हे कुठेतरी नेऊन विकणंच आहेत ना. कुरेशी समाज किंवा व्यापारी नाही घेतले तर कोण घेणार? तुम्ही कोणीच घेणार नाही. मग तुम्ही करणार काय? कराय का आता काहीच करता येईन. बैल सोडून द्यायचे कुठेतरी नेऊन. आता कोणी घेतले तर बरं, नाही तर काय सोडून द्यायचे. मग आर्थिक तुमचा उदरनिर्वाह जे आहे, घर जे चालेल, मग कसं त्याचा काय जोड? काय धकत नाही ना. आता 500 रुपये आता इथं बाजारचा खर्च झाला, 3,000 भाड्याचा झाला, याची कोण जिम्मेदार आहेत? बरं, सरकारनं काय केलंय? कायदा जे आणलाय, असं वाटतंय तुम्हाला एखादा धर्माला समोर करूनच हा कायदा लागू केला? नाही ना, सरकार काही करीना ना, हे मधलेच करायलेत ना. नाही, कुरेशी समाजाच्या नावानं हा कायदा आणलाय, तर कुठंतरी चूक व्हायला असं वाटायला तुम्हाला? हा, चूक सगळी व्हालीत ना. हे आता बैल 1.5 लाखाचे बैल आहेत, कोणी 80,000ला मागिनं बैल. आता काय करायचं बैलायचं? तुम्ही काय म्हणता, शासनाकडे काय कशी मागणी करणार? शासनाकडे काय आता बाजार चालू नाही तर यायची काही पैसे द्यावा आम्हाला भरपाई. बजरंग दलवाले सळवायले सगळे भाडे लागणं, तर टेम्पोवाले घेईन तर भाडे आमचे वाटणं धरायलेत, मारायलेत. त्याची जिम्मेदार कोण आहे? बरं, एवढी चांगली जोडी तुम्ही कशाला विकाय? आता बी नाही, खत नाही, फवारण्या, कापसावर रोग पडला, आता पाऊस नव्हता आजवर. म्हणजे चोही बाजूने शेतकरी हा हो अडचणीतच आहे ना. 1.5 लाखाचे बैल कोणी 80,000ला घेईन, आता 80,000ला द्यायला तयार आहे, कोणी घेईन. आता 3,000 भाडं कोण देणार आमचं? उत्तम. कुठून आला तुम्ही? देवसोडी. काय करण्यासाठी आला नेमकं? मसड विकायसाठी आलो. विकली का नाही? मग नाही ना, कोणी गिरायकच नाही, कोणी घेईनच झालंय. कशामुळे घेईनच? बरं, काय बंद केल्यामुळं घेईन झाले. बजरंग दडवाली बेजार करायला बंद केल्यामुळं कोणी मसड घेईन. आता बी भरण, फवारण्या, खतं न्यायच्या, तर जनावराला कोणी विचारणं झालंय. जर आता जनावर विकलेत नाही तर मग तुम्ही नेमकं काय करणार? मग आता काय करणार आहेत आम्ही? काय करणार? आमची मागणी ही की जसं पहिलं चालू होतं तसं चालू ठेवा
व्यापार म्हणजे व्यवहार आमचे राहताना आता बी भरण हे ते खत बी लेकरं बाळ आमचे आता सगळ्या अडचणी शिकायला लेकरं बाळ पैसा लागणार आहे. ढोरं वासरं आणून विकायचे, कोणी मागणं झाले काय नाही असं म्हणणं आहे पुरेशी आमचं. समाज आणि व्यापारी वर्ग हो. यांनी जनावरे खरेदी करायला नकार दिलाय सध्या. हो. ते तर जोपर्यंत ते खरेदी करणार नाही तोपर्यंत मग तुम्ही काय करणार या जनावरांचा? आता जनावराचं काय करावं लागेल आता ते त्या गौशाळा त्या लोकायला म्हणावं लागेल द्या आम्हाला 10-5 कमी 20 त्याला द्या घेऊन जा म्हणावं लागेल. दुसरं काय सांभाळावं, कोण सांभाळावं? असं वाटतंय का तुम्हाला की गौशाळेमध्ये जनावर सुरक्षित आहेत असं वाटतं तुम्हाला? आता तिथून ते इकायलेत का काय करायलेत आपल्याला काय माहित. मात्र हे धरायलेत आणि ते धरायलेत. बरं, त्यांना परवाना वगैरे नसला तरी ते जनावर पकडतायत. पकडतात म्हणजे आमच्याजवळ दाखले असून पूर्व असून त्या जनावराचा तरी धरायलेत लोक. ते आम्हाला मारहाण करून ते लोक घेऊन चालले जनावर. शासनाला काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं नेमकं? आम्हाला वाटेल की संपूर्ण हे बंद करायला पाहिजे. जसं चालू आहे तसं चालू ठेवायला पाहिजे. हे आज आपण बोरीच्या बैल बाजारामध्ये विविध शेतकऱ्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांना काय अडचण होते पुरुषी समाजाने जनावरे न खरेदी करण्याच्या निर्णयामुळे. तर शासन या गंभीर बाबीकडे काही तोडगा काढेल का? शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की शासनाने तात्काळ या बाबीकडे लक्ष घालून त्यांना होणारी अडचण आणि कृषी समाजाला होणारी अडचण हे तात्काळ त्यांनी एक प्रश्न हे सोडवावे त्यांचं, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. पूर्वी याच बाजारामध्ये शेकडो बैलजोड्या खरेदी विक्रीसाठी येत होते, परंतु आज ह्या बोरी बाजार हे तिसरा आठवडा आहे, परंतु इथं तुरळक बैलजोड्या विक्रीसाठी आलेल्या आहे आणि ते पण कोणी खरेदी करायला तयार नाही.